एप्स्टीन फाईल्स हे नाव सध्या सगळीकडे गाजतंय. नुकतीच काही कागदपत्र बाहेर आली आहेत आणि त्यांनी अक्षरशः जगात खळबळ माजवली आहे. पण या फाईल्स आपल्याला नक्की सांगतात तरी काय? चला, या विश्लेषणामध्ये आपण जेफ्री एप्स्टीनच्या या शक्तिशाली नेटवर्कमागे दडलेलं खरं सत्य काय आहे तेच शोधून काढूया. ओके, तर आपण हे सगळं कसं समजून घेणार आहोत? आपण सुरुवात करणार आहोत काही खोट्यांपासून आणि मग बघूया की हे प्रकरण एका मोठ्या सिस्टमच्या प्रॉब्लेमपर्यंत कसं पोचतं. आपण या काही महत्त्वाच्या गोष्टींवर नजर टाकणार आहोत. मैत्री जी तुटलीच नाही, सगळ्यांसमोर बोलले जाणारे खोटारडेपणा, टेक जगतातील मोठ्या लोकांचा नकार, पॉवरचं एक ग्लोबल जाळं, त्यांची सांकेतिक भाषा आणि सगळ्यात शेवटी अशी एक सिस्टम जी फक्त संरक्षणासाठीच बनवली गेली होती. ओके, तर सगळ्यात मोठा आणि धक्कादायक खुलासा काय आहे? तो म्हणजे आपल्याला वाटत होतं की जेफ्री एप्स्टीनला शिक्षा झाल्यावर त्याच्या सगळ्या मोठ्या मित्रांनी त्याला सोडून दिलं असेल, बरोबर? पण नाही. या फाईल्समधूनच हेच स्पष्ट होतंय की त्याची साथ कोणीच सोडली नव्हती. उलट सगळं पूर्वीसारखंच सुरू होतं. आता हे बघा, जगातल्या सर्वात पॉवरफुल माणसांपैकी एक इलॉन मस्क, त्यानं सगळ्यांसमोर काय सांगितलं? तो म्हणाला, एप्स्टाईनने मला त्याच्या बेटावर बोलवण्याचा खूप प्रयत्न केला, पण मी गेलो नाही. एकदम क्लिअर स्टँड, नाही का? पण इथेच तर खरा ट्विस्ट आहे. मस्कने सगळ्यांसमोर जे काही सांगितलं त्याच्या अगदी उलट त्याचाच एक ईमेल सापडलाय. आणि त्या ईमेलमध्ये त्याने एप्स्टाईनला काय विचारलंय माहितीये? बेटावर सगळ्यात वाईल्ड पार्टी कोणत्या रात्री असणार आहे? आणि खरं सांगायचं तर ह्याच फाईल्सचा हाच खरा गाभा आहे. लोकांसमोर एक आणि आतून भलतंच काहीतरी. आणि असं नाहीये की हे फक्त इलॉन मस्क पुरतं मर्यादित होतं. नाही, हा जो पॅटर्न आहे ना, म्हणजे लोकांसमोर एक बोलायचं आणि आतून वेगळंच काहीतरी करायचं, हाच पॅटर्न आपल्याला पुढेही दिसतो. आणि आता नाव येतंय बिल गेट्सचं. एका बाजूला बिल गेट्स आहेत. त्यांनी अगदी मोजक्या शब्दांत काय सांगितलं? मी कधीच त्या बेटावर गेलो नाही, ती एक चूक होती. ठीक आहे, पण दुसऱ्या बाजूला त्यांची तेव्हाची पत्नी मेलिंडा गेट्स, त्या काय म्हणाल्या? त्यांनी अविश्वसनीय दुःख व्यक्त केलं आणि आशा केली की त्या स्त्रियांना न्याय मिळेल. आता ह्या दोन्ही गोष्टी एकत्र ठेवल्यावर एक खूप वेगळंच आणि गंभीर चित्र समोर येतं, नाही का? आणि गोष्ट इथेच थांबत नाहीये. फाईल्समध्ये एप्स्टाईनने गेट्सला पाठवलेल्या एका ईमेलचा ड्राफ्ट सापडलाय आणि तो वाचून तर धक्काच बसतो. त्यात एका लैंगिक आजाराचा आणि मेलिंडाचा उल्लेख आहे आणि ते वाचल्यावर असं वाटतं की हा सरळ सरळ ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न होता. आता याला कन्फर्मेशन नाहीये, पण तरीही त्यांच्या नात्यावर एक खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होतं. बरं, आता आपण थोडे सिलिकॉन व्हॅलीकडे वळूया. बघूया की हा दुटप्पीपणाचा खेळ तिथे किती खोलवर रुजलेला आहे, विशेषतः पेपल माफिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गटामध्ये. म्हणजे हे ते लोक आहेत जे आधी पेपलमध्ये होते आणि नंतर त्यांनी स्वतःच्या मोठ्या टेक कंपन्या सुरू केल्या. आणि ही यादी खूप लांबचक आहे खरं तर. उदाहरणार्थ, लिंक्डइनचे को फाउंडर रीड हॉफमन, ते म्हणाले की भेटी फक्त MIT साठी फंडिंग गोळा करायला होत्या. पण फाईल्स काय सांगतात की ते 2014 मध्ये एप्स्टाईनच्या बेटावर गेले होते. इतकंच नाही तर निगेटिव्ह प्रेस मॅनेज करायला मदत करण्याची ऑफरही दिली होती. मग आहेत पीटर थिल, पॅलंटियरचे को फाउंडर. त्यांनी तर नातच नाकारल्यासारखं केलं, पण कागदपत्र दाखवतात की त्यांनी एकत्र बिझनेस केला आणि एप्स्टाईनने त्यांच्या कंपनीत चक्क $40 मिलियन गुंतवले होते. आणि डॉक्टर पीटर आटिया, त्यांनी सगळ्यांसमोर सांगितलं की त्यांना ह्या प्रकरणाचा तिरस्कार वाटतो, पण ते स्वतः 2019 पर्यंत एप्स्टाईनसोबत ईमेलवर बोलत होते. म्हणजे बघा, बोलणं एक आणि करणं दुसरंच. ओके, तर हे फक्त टेक वर्ल्डपुरतं मर्यादित नाहीये. आता आपण बघूया की एप्स्टाईनचं नेटवर्क किती अवाढव्य होतं. त्याचे हात आंतरराष्ट्रीय राजकारण, फायनान्स आणि अगदी कला संस्कृती क्षेत्रातही पोचले होते. एक नाव घेऊया, एहूद बराक, इस्रायलचे माजी पंतप्रधान. त्यांचं नाव या फाईल्समध्ये किती वेळा आलंय अंदाज लावा? 4000पेक्षा जास्त वेळा. हो, 4000. हा आकडाच सांगतो की त्यांचे संबंध किती जवळचे असतील. त्यांच्यात 2013 ते 2017 दरम्यान कमीत कमी 40 वेळा भेट झाली होती. ते नेहमी एप्स्टाईनच्या न्यूयॉर्कच्या अपार्टमेंटमध्ये थांबायचे. इतकंच नाही तर एप्स्टाईनने त्यांच्या कार्बाईन नावाच्या टेक कंपनीत इन्व्हेस्टमेंट पण केली होती. म्हणजे हे फक्त ओळखीचं नातं नव्हतं, हे एक आर्थिक आणि राजकीय नातं होतं, जिथे एप्स्टाईन एका सिक्रेट ॲडव्हायझरसारखा काम करत होता. आणि राजकारणच नाही, आता कलाक्षेत्राकडे वळूया. प्रसिद्ध फिल्म डायरेक्टर वुडी ॲलन, त्यांचं नाव या फाईल्समध्ये तब्बल 7000हून अधिक वेळा येतं. म्हणजे विचार करा, या नेटवर्कची पोहोच कुठपर्यंत होती. आणि या उदाहरणांवरून एक गोष्ट स्पष्ट होते
हे एक असं नेटवर्क होतं जे जणू काही कायद्याच्या वरच होतं. अमेरिकेचे कॉमर्स सेक्रेटरी हॉवर्ड लुटनेक यांनी शपथ घेऊन सांगितलं की ते 2005 नंतर ॲप्स्टाईनला भेटलेच नाहीत. पण फाईल्स काय सांगतात की ते 2012 फॅमिलीसोबत त्याच्या बेटावर गेले होते. यूकेचे कॅबिनेट मिनिस्टर पीटर मॅन्डेल्सन यांनी तर चक्क 500 अब्ज युरोच्या बेलआउटची गुप्त माहितीच ॲप्स्टाईनला लीक केली. आणि रॉथस्टाईल ग्रुपचे सीईओ एरियानिटी रॉथस्टाईल त्यांनी तर डझनभर भेटी घेतल्या, $25 मिलियन फी दिली आणि त्याला असिस्टंट शोधायला पण मदत केली. आता आपण ह्या कथेच्या सगळ्यात विचित्र आणि अस्वस्थ करणाऱ्या भागाकडे वळतोय. ती म्हणजे ह्यांची बोलायची सांकेतिक भाषा, म्हणजे गुन्हेगारी कृत्यांवर चर्चा करण्यासाठी वापरले जाणारे कोडवर्ड्स. हे काही कोडवर्ड्स बघा. पिझ्झा हा शब्द 900 पेक्षा जास्त वेळा वापरला गेलाय. आणि कसा? चला पिझ्झा आणि ग्रेप सोडा घेऊया, बाकी कोणाला समजणार नाही. स्टाफला सूचना होत्या की लंच नाही स्नॅक्स द्यायचे, म्हणजे खऱ्या जेवणात आणि कोडमध्ये फरक स्पष्ट होता. जर्की, द डेंटिस्ट हे साधे वाटणारे शब्द जवळजवळ 2000 वेळा विचित्र आणि गुन्हेगारी संदर्भात वापरले गेले आहेत. पण कधीकधी कोडची गरजच नव्हती. सगळं उघडपणे बोललं जायचं. 2009 एप्स्टाईन तुरुंगात होता. तिथून त्याने डीपी वर्ल्डच्या सीईओला ईमेल केला आणि त्यात काय लिहिलं होतं? मला तो टॉर्चर व्हिडिओ आवडला. सरळ आणि तितकंच भयानक. तर मग या सगळ्या माहितीला आपण एकत्र जोडून पाहिलं तर काय दिसतं? या काही वेगळ्या वेगळ्या घटना नाहीत. उलट हे एका अशा सिस्टमचा पुरावा आहे जी मुळात बनवलीच गेली आहे शक्तिशाली लोकांना वाचवण्यासाठी. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट काय आहे माहितीये? एवढं सगळं बाहेर येऊन सुद्धा या फाईलचा खूप मोठा हिस्सा, जवळपास 70 ते 80% अजूनही अमेरिकन सरकारने सिक्रेट ठेवला आहे. तो जनतेसमोर आलेलाच नाहीये. आणि अमेरिकेचं डिपार्टमेंट ऑफ जस्टिस काय म्हणतंय? ते म्हणतायत की त्यांना ह्या प्रकरणात कोणीही साथीदार सापडला नाही आणि ते आता कोणावरही आरोप लावणार नाहीत. हे सगळं ते 9 वर्षांच्या मुलगींवरील अत्याचाराचे पुरावे असतानाही म्हणत आहेत. या फाईल्स पूर्णपणे उघड का केल्या जात नाहीत यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी मार्जोरी टेलर ग्रीन यांना जे उत्तर दिलं असं म्हटलं जातं ते खूप काही सांगून जातं. ते म्हणाले होते, मार्जोरी, माझ्या मित्रांना त्रास होईल. यावरून सर्वोच्च स्तरावर किती राजकीय दबाव आहे हे स्पष्ट होतं. याचाच अर्थ काय? ह्या फाईल्स आपल्याला हेच दाखवतात की सिस्टीम तुटलेली किंवा बिघडलेली नाहीये. उलट ती जशी डिझाईन केली होती अगदी तसंच काम करत आहे. आणि ती डिझाईन कशासाठी केली होती? तर सगळ्यात वरच्या लोकांना वाचवण्यासाठी. म्हणूनच ही कागदपत्र फक्त एका माणसाच्या गुन्ह्यांबद्दल नाहीत. ती कायद्याच्या वर असलेल्या एका पूर्ण नेटवर्कला उघड करतात. त्यामुळे प्रश्न फक्त हा नाही की यामध्ये कोण कोण सामील होतं. खरा आणि मोठा प्रश्न हा आहे की ही जी व्यवस्था आहे ती खरंच कोणाचं संरक्षण करण्यासाठी बनवली आहे.